नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रामदास दराडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत. आत्ताच फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशन, फार्मसी ऑफिसर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे एक्झामिनेशन झालेले आहे. ओके, तर त्यामध्ये बरेचसे जे क्वेश्चन होते ते हॉस्पिटल फार्मसी सब्जेक्टवरती विचारले गेले होते. ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंट जो डिप्लोमा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल, स्टोरेज एरियावरती क्वेश्चन होते. नंबर ऑफ बेड्स हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्ये किती फार्मासिस्ट असतील किती बेडला, त्याच्यावरती क्वेश्चन होता. त्याच्यानंतर इसेन्शियल ड्रग लिस्टवरती क्वेश्चन होते. ओके, त्यानंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, म्हणजे असे बरेचसे क्वेश्चन जे होते, तर बऱ्याच लोकांना एक्सपेक्टेशन नव्हतं की असे क्वेश्चन येतील. ओके, परंतु ही चूक, ओके, आता आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवतो की ही चूक आपली परत झडपीच्या एक्झाममध्ये नाही झाली पाहिजे. 21 डिसेंबर 2023 आणि 26 डिसेंबर 2023ला झडपीची एक्झाम आहे आणि एक्झाम ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आहे. ओके, तर आता पूर्वी जी एक्झाम झाली फार्मसी ऑफिसर सार्वजनिक आरोग्य विभागाची 5 डिसेंबरला, ओके, तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारले होते आपल्याला बऱ्याचशा लोकांना विचारलं तर सर्वांना वाटत होतं की प्रत्येकजण म्हणायचा पेपर मला सोपा गेला आहे. ओके, पण पेपर जसा आपल्याला सोपा वाटतो त्यावेळेस मार्क हे कमी पडतात. आपल्याला जो पेपर सोपा वाटतो, क्वेश्चन सोपे वाटतात, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये मार्क पडत नाही. काही वेळेस जो पेपर आपल्याला टफ वाटतो पण त्याच्यामध्ये मार्क चांगले पडतात. ओके, तर जो फार्मसी ऑफिसर एक्झामचा जो पेपर होता सार्वजनिक पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचा, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हॉस्पिटलवरती त्यांनी खूप फोकस केला. एवढा फोकस केला की हॉस्पिटल फार्मासिस्टवरती भरपूर सारे प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोलवरती भरपूर सारे क्वेश्चन होते. स्टोरेज, त्याच्यानंतर मेडिकल रिटेलर स्टोअर त्याचा जो एरिया आहे त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन होते. तर मग जो फोकस आहे तो मेनली जे डिप्लोमाचे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे हॉस्पिटल फार्मसी असेल, ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंट असेल आणि त्यांनी इसेन्शियल ड्रग लिस्ट सिलेबसमध्ये दिले होते त्याच्यावरती क्वेश्चन होता. ओके, तर असं नाही आहे की त्यांनी सडनली क्वेश्चन विचारलेत. त्यांनी सिलेबस दिलेला होता आणि सिलेबसमध्ये इसेन्शियल ड्रग लिस्ट दिलेले होते. हॉस्पिटल फार्मसी हा सब्जेक्ट त्यांनी क्लिअरली त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं आणि त्याच्याबद्दलचाही सिलेबस मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेला होता. तुम्ही जर पाहिला तर त्याच्यावरती सिलेबसवरती मी व्हिडिओ टाकलेला होता. ओके, तर आज मी येणारी अपकमिंग जी एक्झाम आहे 21 डिसेंबर आणि 26 डिसेंबरला झडपीची एक्झाम आहे त्याचा सिलेबस मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे. तर जी चूक आपली म्हणजे विद्यार्थ्यांची याच्यामध्ये झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एक्झाममध्ये, ओके, त्या सब्जेक्टचा अभ्यास म्हणावं तेवढा न झालेला आहे, कारण त्याच्यामध्येच मार्क गेलेले आहेत. मार्क दुसरे कुठेही गेलेले नाहीत. मार्क फक्त हॉस्पिटल फार्मसी, ड्रग स्टोअर आणि इसेन्शियल ड्रग लिस्ट, ओके, याच्यामध्येच मार्क गेलेले आहेत. तर आता बघा, येणाऱ्या झडपी एक्झामचा सिलेबस आहे तुमच्यासमोर, तुम्ही बघू शकता. औषध निर्माण अधिकारी तांत्रिक अभ्यासक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट दिलेले आहे. पहिले दिले फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणल्यानंतर लक्षात घ्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, मेनली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे आपल्या जेवढ्या फर्स्ट इयर टू फायनल इयर 4 वर्षे डिग्रीमध्ये किंवा डिप्लोमामध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये हॉलोमेट्रिक ॲनालिसिससुद्धा येतं. तुम्ही जर डिप्लोमाचा सिलेबस जर पाहिला तर PC, दॅट इज फार्मास्युटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये हॉलोमेट्रिक ॲनालिसिस येतं. ड्रग ॲक्टिव्ह ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, सर्व ड्रग्स, सेंट्रल नर्वस सिस्टीम, ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम, ड्रग ॲक्टिव्ह ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, म्हणजे पूर्ण मेडिसिनल केमिस्ट्रीचा सिलेबस. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सिलेबस. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिस, म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा वाईड, ओके, म्हणजे हा एक शब्द नसून त्याच्यामध्ये भरपूर सारा सिलेबस आहे. तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, ऑलरेडी आपण त्याच्याविषयी फॅमिलीयर आहेत, म्हणजे असं काही वेगळं नाही. ज्यांनी 4 वर्षे डिग्री केली त्यांना फार्मास्युटिकल केमिस्ट्रीविषयी नॉलेज असते. ओके, त्यानंतर फार्मास्युटिक्स आहे. सुटिक्समध्ये मेनली मी तुम्हाला रिकमेंड करेल ॲज पर माय एक्सपिरियन्स की तुम्ही सुटिक्ससाठी RM मेहताचे दोन्ही व्हॉल्यूम वाचावेत. ओके, वन ऑफ द बेस्ट बुक. ओके, त्याच्यामध्ये तुमचं सुटिक्स कवर होतं, मायक्रोबायोलॉजी कवर होते. देन फार्मॅकॉलॉजीसाठी आपण KD त्रिपाठी किंवा बरार असं बुक यूज करू शकतो, किंवा डिप्लोमाचे फार्मॅकॉलॉजीचे बुकसुद्धा बेस्ट आहेत. ओके, आता ज्यांनी डिग्री केली त्यांना डिप्लोमा थोडं नॉलेज नसतं, पण डिप्लोमाचे बुकसुद्धा बेस्ट आहेत. डिप्लोमाचे जे बुक आहेत त्याच्यामध्ये पण कमी वेळेमध्ये आपला रिव्हिजन होते. ओके, फार्मॅकॉलॉजी. देन बायोकेमिस्ट्रीसाठी तर सत्यनारायण बेस्ट आहे, पण डिप्लोमाचं पण तुम्ही बुक यूज करू शकता. ओके, देन क्लिनिकल पॅथॉलॉजी,
डिग्रीमध्ये जो सब्जेक्ट आहे पॅथोफिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, ओके, एखाद्या डिसीजची पॅथॉलॉजी काय आहे, तर हा थोडा क्लिनिकल पॅथॉलॉजी डिप्लोमाला पण सब्जेक्ट आहे आणि डिग्रीला पण आहे. ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी HAP ही सर्वांना माहिती आहे. देन सोशल फार्मसी आता नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस झालेला आहे डिग्रीमध्ये, ओके, फायनल इयरला सोशल फार्मसी आहे आणि डिप्लोमामध्ये पण कम्युनिटी फार्मसी जसं आहे तर सोशल फार्मसी, ओके. त्यानंतर फार्माकॉलॉजी अँड टॉक्झिकॉलॉजी, ओके, तो फार्मॅकॉलॉजी आणि टॉक्झिकॉलॉजी वन अँड द सेम. टॉक्झिकॉलॉजी थोडा डिफरन्स आहे पण सेम आहे. फार्मॅकॉलॉजी KD त्रिपाठीसारखे बुक्समध्ये सगळं कवर होऊन जातं. देन हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, ओके. तर आता ज्यांनी डिग्री केली त्या स्टुडंटला हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी हा सब्जेक्ट आपल्याला डिग्रीला नसतो, तर त्यांना त्याच्यावरती थोडंसं याची रिडिंग करावं लागेल की हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी. देन फार्मसी लॉ अँड इथिक्स म्हणजेच आपलं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स PJ, ओके. तर शेवटचे हा तर ॲक्च्युली डिप्लोमा तर हेच नाव आहे मला वाटतं, फार्मसी लॉ अँड इथिक्स सब्जेक्टचं जे नाव आहे ते, ओके. आपला तो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे. कुचेकर सरांचं बुक त्याला आपण यूज करू शकतो. फक्त डिग्रीच्या मुलासाठी या ठिकाणी नवीन जो सब्जेक्ट आहे तो आहे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, कारण याच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारले. याचा अर्थ असा नाही की येणाऱ्या झडपीच्या एक्झाममध्ये सर्व क्वेश्चन जसे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एक्झाममध्ये आले तेच क्वेश्चन रिपीट होतील असं काही नाही. आता ज्यांनी सिलेबस दिलेला आहे तर थोडे क्वेश्चन हे वेगळे असतील, 100% तसेच क्वेश्चन येणार नाही, परंतु आपण सिलेबस वाईज गेलं पाहिजे, ओके. म्हणून आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जो सिलेबस आहे त्यानुसारच अभ्यास करा, काही वेगळं वाचण्याचा प्रयत्न करू नका. आणि फार्माकोपी यावरती एखादा क्वेश्चन कधी एक्सपेक्टेड आहे म्हणून फार्माकोपी एकदा रिवाईज करा, सर्व शेड्यूल, ओके. आणि त्यांनी आता एक नवीन पॅटर्न, कारण एवढे सारे विद्यार्थी एक्झाम देतात तर त्यांनी पूर्वीसारखे क्वेश्चन विचारणं. आपण पाहिलं असेल की झडपीचं जो सार्वजनिक आरोग्य विभागात जो पेपर झाला त्याच्यामध्ये फार्मॅकॉलॉजी क्लासिफिकेशनवरती फार कमी क्वेश्चन होते, म्हणजे क्वेश्चन नव्हतेच नके बराबर. एकही म्हणजे क्वेश्चन असा वाटला नाही की जो कॉलेजचा क्वेश्चन आहे. तर जे टिपिकल क्वेश्चन आहे क्लासिफिकेशनवरती किंवा फार्माकोग्नसीचे क्वेश्चन तर येतच नाहीत, फार्माकोग्नसीचे क्वेश्चन नाहीत, ओके. म्हणजे पूर्वी जसे क्वेश्चन यायचे तर तो पॅटर्न पूर्णपणे बंद झालेला आहे, कारण एक्झाम देणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे सिलेक्शन करणं फार डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर हा जास्तीत जास्त टफ काढण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या क्वेश्चनची जर तुम्ही लेवल पाहिली तर हा क्वेश्चन पेपर जो होता 5 डिसेंबरचा तो एक्झॅक्टली GPAT लेव्हलचा, GPAT सारखे क्वेश्चन होते ते. जसे GPAT एक्झाममध्ये क्वेश्चन येतात तसे कन्फ्युजिंग आणि थोडे डिफिकल्ट लेवल, सिम्पल क्वेश्चन होते पण त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे विचारण्यात आलेले क्वेश्चन होते, ओके. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं अभ्यास करताना म्हणजे लक्षात ठेवा की पूर्वीसारखा पॅटर्न राहिलेला नाही की आपण किती सगळे क्लासिफिकेशन केले त्याच्यावरती एकही क्वेश्चन येत नाही, आपल्याला वाटतं मग एवढं वाचून काय फायदा, ओके. तर त्यामुळे थोडं स्मार्ट स्टडी करण्याची गरज आहे असं मला वाटतं, ओके. त्यानंतर आपण वळूयात नॉन टेक्निकल सब्जेक्टकडे. आता याच्यामध्ये बघा मेन डिफरन्स जो आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. जर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 80 क्वेश्चन्स हे टेक्निकलवरती होते आणि 20 नॉन टेक्निकलवरती होते, परंतु या एक्झाममध्ये जवळपास 60-40 म्हणजे 60% क्वेश्चन हे नॉन टेक्निकलवरती आहेत आणि 40 क्वेश्चन हे टेक्निकलवरती आहेत, ओके. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा एक्सपिरियन्स आलेला आहे की नॉन टेक्निकलमध्ये चांगले मार्क पडतात, टेक्निकलमध्ये मार्क पडत नाहीत, ओके. टेक्निकल तर आपलं कोर सब्जेक्ट आहे, ओके, आपला कोर्स त्याच्यावरती झालेला आहे B.Pharm, परंतु त्याच्यामध्ये टेक्निकलमध्ये मार्क पडत नाहीत, कारण टेक्निकलमध्ये कुठून शोधून क्वेश्चन विचारले जातात, ओके. म्हणजे तुम्ही वाचलेलं असतं वेगळं, कुठला एक आउटसाईडचा क्वेश्चन ते मुद्दाम टाकतात, ओके. त्यामुळं वाचताना जे असे टॉपिक आपल्याला वाटतं याच्यावर विचारू शकत नाही पण त्याच्यावर पण विचारू शकता. आणि अजून एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आपण पाहिलं की अँटीबायोटिकवरती क्वेश्चन होता, अँटीबायोटिकची डेफिनेशन त्यांनी विचारली होती, म्हणजे इतका स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, ओके. अतिशय सोपे असे 3 क्वेश्चन होते की जे अतिशय सोपे होते, ओके. जसं की अँटीबायोटिकची डेफिनेशन आणि अजून 2 होते. तर असं नाही आहे की सिम्पल ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकत नाही, सिम्पल डेफिनेशन त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, असं काही नाही. सोप्यात सोपे प्रश्नही विचारले जाऊ शकतात आणि अवघडातील अवघड प्रश्नही विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही ओव्हरऑल स्टडी अंडरस्टँडिंग असणं फार महत्त्वाचं आहे, ओके. तर आता आपण नॉन टेक्निकल डिस्कस करूयात. आता मराठी या ठिकाणी जो आहे मराठी विषय, इंग्रजी असेल, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान यांची लेवल त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 10वीपर्यंतची ही पातळी असेल, ओके. म्हणजे अप टू 10th स्टँडर्ड जो तुमचं जी लेवल आहे, ओके, त्याच्यावरतीच क्वेश्चन असतील. म्हणजे तुमचं 10वीपर्यंत जर चांगला अभ्यास असेल तर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नॉन टेक्निकलचा अभ्यास नाही केला तरी चांगले मार्क पडतात, कारण ज्यांनी 10वीपर्यंत चांगला अभ्यास केला त्याला शक्यतो प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही, ओके. तरी पण तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे, ओके. यासाठी तुम्ही एखादे तलाठी भरतीचे वगैरे जे बुक्स आहेत
तलाठी किंवा ग्रामसेवकसाठी, तर ते बुक यूज केलं तरी चालतील. कारण याच्यामध्ये जवळपास सगळ्या बुकमध्ये सेमच कंटेंट दिलेला असतो. ओके, तर कुठलंही बुक तुम्ही रेफर करू शकता. ओके, आता मराठीमध्ये बघा अभ्यासक्रम त्यांनी काय दिलेला आहे. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचनेवरती तर क्वेश्चन असतातच असतात. त्यानंतर व्याकरणमध्ये सर्वच आलं, जेवढं मराठी व्याकरण आहे तेवढं. म्हणी आणि वाक्यप्रचार हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण अनेक म्हणी वाक्यप्रचार ऐकतो. ओके, किंवा कधी तोंडाने बोलतोही. तर म्हणी आणि वाक्यप्रचार, त्याचा अर्थ, उपयोग याच्यावरती तर फिक्स क्वेश्चन असतो. आणि उतार्यावरील प्रश्न, एखादा उतारा हा असतो दिलेला. ओके, लास्ट टाईम इंग्लिशमध्ये जे दिलं होतं त्यांनी उतार्यावरील प्रश्नामध्ये, तर काय अतिशय काय म्हणतात मोठा उतारा दिला होता आणि त्याची सिक्वेन्स उलटी सुलटी ॲडजस्ट करा त्यांनी सांगितलं होतं. ओके, तो थोडासा डिफिकल्ट होता. ओके, उतारावरील प्रश्न. त्यानंतर हा झाला मराठी. त्यानंतर इंग्लिशमध्ये बघा 10वी लेवलचं जनरल व्होकॅब्युलरी जो तुमचा शब्दसंग्रह आहे इंग्लिशमधला. देन सेंटेन्स स्ट्रक्चर, देन ग्रामर, इडिओम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड यूज अँड कॉम्प्रेन्शन. ओके, तर दोन्हीकडले अभ्यासक्रम मराठी इंग्रजीमध्ये फक्त ओके जवळपास सारखंच आहे. दोन्हीकडे ग्रामर विचारले, दोन्हीकडे व्हॅकॅब्युलरी आहे, सेंटेन्स दोन्हीकडे आहे. ओके, आणि याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही, लक्षात ठेवा. हा जो सिलेबस दिलेला आहे या सिलेबसवरतीच आपल्याला फोकस करा, कारण की वेळ अतिशय कमी आहे. ओके, 21 तारखेला एक एक्झाम आहे आणि दुसरा पेपर 26ला आहे, त्यामुळे कमी वेळेत कसा अभ्यास करता येईल. ओके, याच्यावरती फोकस करा. त्यानंतर बघा बौद्धिक चाचणी. ओके, ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, त्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न ज्याला आपण लॉजिकल क्वेश्चन्स. ओके, लॉजिकल रिजनिंग. देन अंकगणित आधारित प्रश्न. ओके, थोडे मॅथमॅटिकल. ओके, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मॅथ म्हणल्यानंतर थोडंसं डिफिकल्ट जातं, परंतु हे 10th लेवलचं मॅथ आहे. ओके, जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. फार डिफिकल्ट असेल त्याच्यामध्ये वेळ न घालता बाकीचे क्वेश्चन हे सॉल्व केले पाहिजे. सामान्य ज्ञान. ओके, जनरल नॉलेजमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन. आता ही जिल्हा परिषदची एक्झाम असल्यामुळे मला वाटते की जिल्हा प्रशासनावर एखादा क्वेश्चन कमीत कमी विचारला जाऊ शकतो, मिनिमम 1 क्वेश्चन. त्यामुळे थोडं जिल्हा प्रशासन, पंचायत राज हे थोडं बघून घ्या, जिल्हा प्रशासनाचे काय काय आहेत कार्य वगैरे. ओके, राज्य प्रशासन रचना, संघटन, कार्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक. हे समाजसुधारकावर तर हमखास नेहमीच प्रश्न विचारला जातो, त्यामुळे समाजसुधारकावरती एक रिव्हिजन करा. त्यानंतर चालू घडामोडी. ओके, चालू घडामोडी जसं एक क्वेश्चन आला होता दांडपट्टा, ती कुठले तरी यादव खेळाडू आहे, त्याचं उत्तर होतं दांडपट्टा. ओके, त्यामुळे थोडंसं चालू घडामोडी येतात, पण आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही कुठल्या घडामोडीवरती प्रश्न येऊ शकतो. ओके, परंतु एक रिव्हिजन ही केली पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे त्याच्यामध्ये जनरल नॉलेजमध्ये भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्यातील भूगोल. म्हणजे आपण ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही झडपीला फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची थोडी भौगोलिक रचना, त्याच्यामध्ये किती तालुके आहेत हे प्रायमरीली करणं महत्त्वाचं आहे. किंवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो तिथले सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा कार्यकारी अधिकारी झडपीचे, किंवा थोडी जिल्हा परिषदविषयी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन थोडी व्हिजिट करून त्याची माहिती वाचा, कारण एखादा क्वेश्चन त्यावरती येऊ शकतो. ओके, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, त्याचं क्षेत्रफळ किंवा महाराष्ट्रातील कितव्या नंबरला क्षेत्रफळ आहे, असे काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सामाजिक इतिहास काय आहे त्या जिल्ह्याचा, किंवा त्याचं हवामान कसं आहे जिल्ह्याचं, इत्यादी बाबी आणि त्याचे वैशिष्ट्ये. ओके, तर असे प्रश्न हे येऊ शकतात. आणि मुख्यतः अभ्यासक्रम ओके या सिलेबसच्या बाहेर जाऊ नका, पण या सिलेबसचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. ओके, याच्यावरती फोकस करा. जी चूक लास्ट एक्झाममध्ये झालेली जी मिस्टेक आहे, ओके, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल फार्मसी रीड केलं नाही, नंतर इन्व्हेंटरी कंट्रोल रीड केलं नाही, इसेन्शियल ड्रग लिस्टबद्दल त्याच्याबद्दल अभ्यास केलेला नव्हता, त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारले होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक्झामला जाण्याच्या अगोदर आजपासूनच हा अभ्यासक्रम बघून जसं सिलेबस दिला आहे त्याप्रमाणे स्टडी करायला लागा. ओके, आणि येणाऱ्या 21 डिसेंबर 2023 व 26 डिसेंबर 2023च्या फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.